युवराज भाऊजी, हे असं कसं? हे ते असं तसं जे दिसतंय ना तसंच आहे. हा माणूस मित्र आहे ना तुमचा? तुमच्या रूम मधनं गायब झाला होता. मला आठवतंय त्याप्रमाणे लग्नाच्या वेळेस पण आला होता. हळदीला, बरोबर ना? खूप जवळचा मित्र आहे वाटतं. मग भाऊजी, तुम्ही सांगताय का मी पोलिसात फोटो दाखवू त्याचा? हॅलो हॅलो, काही बोलायचं नाहीये का? नाही. नकाच बोलू तुम्ही. तुमच्या आजूबाजूला सगळेजण असतील ना. हा, तेच म्हणूनच मी. बरं, एक काम करा, मी जे सांगते ना ते माझ्या मागून बोला. हा, काय म्हणा. बरं बरं, केलं माफ. हा? भाऊजी, अहो बोला. अहो, समोरच्यांनी जर प्रश्न विचारले ना तर तुम्हाला उत्तर नाही देता येणार. जड जात असेल तर एक दीर्घ श्वास घ्या, सोडा आणि मग म्हणा बरं बरं, केलं माफ. हा, बरं बरं, केलं माफ केलं. हा, म्हणा मी पण एवढं मनाला लावून घ्यायला नको होतं, चुकलंच माझं. हे पण बोला. काय झालं, मी पण एवढं मी पण एवढं मनाला लावून नव्हतं घ्यायला पाहिजे, तर माझं चल ठीक आहे ना, झालं ते झालं, आता सोड ना, सोड. गुड बॉय. आता म्हणा, शेवटी तू मोठी सून आहेस या घरची, तू चांगलाच विचार करणार. अरे आता मोठी सून आहेस तू, घरची मोठी सून आहेस ना, आता तू पण सगळा जो काही विचार करशील म्हणजे तो आता चांगल्यासाठीच केला असशील तू. बघा, मी म्हणाले होते की नाही, तारिणीची यात काहीही चूक नाहीये. शेवटी तिनेच घेतलं ना सावरून. हा हा, ठीक आहे. ए निशी, अरे जरा बॅग भर आपली, चल निघायचं, चल. येतो. झालं झालं, तेवढं झालं. अहो, चला. हो, येते की जाऊ आता. हॅलो.